गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ त्याच्या पाशी. तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्याचे हृदयी धरू. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. प्रत्येक महिन्यात अमावस्या पौर्णिमा या तिथी येत असतात. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्या पौर्णिमा तिथींना वेगवेगळं महत्त्व आहे. सध्या आषाढ महिना सुरू आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. आपल्या सनातन हिंदू धर्मात संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरांमध्ये गुरुला ईश्वरापेक्षाही उच्च स्थान दिलेलं आहे. गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस, त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक पवित्र दिवस आहे. आपण हा सणासारखा साजरा करतो. हा पवित्र दिवस दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. अत्यंत आदर, आनंद आणि भक्तिभावाने हा दिवस साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की काय करायचं, आईने आपल्या मुलांसाठी कोणते खास उपाय करायचे, उपाय केल्याने काय फायदा होतो, याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपौर्णिमा म्हणजे श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येणारी ही पौर्णिमा शिष्याच्या आयुष्यात ज्ञानाचा सूर्योदय झाल्याचं प्रतीक मानली जाते. या दिवशी गुरूंची पूजा करणं, त्यांचा आशीर्वाद घेणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. यामुळे आपल्या जीवनात यश आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग देखील मोठा होतो. गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं, कारण याच पवित्र दिवशी महर्षी कृष्ण द्वैवापायन वेदव्यास, जे 4 वेदांचे संकलन करते, त्याचबरोबर महाभारत, 18 पुराणे आणि श्रीमद भागवत महापुराण यांच्यासारखे महान ग्रंथांचे रचयिता आहेत. त्यांचा पृथ्वीवर अवतार झाला तो म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. महर्षी व्यास हे मानव जातीचं जगद्गुरू म्हणून पूजनीय आहेत. त्यांनी विखुरलेलं ज्ञान एकत्रित केलं आणि जगाच्या कल्याणासाठी धर्मग्रंथांचं संकलन केलं. त्यामुळेच या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. तर सर्वप्रथम आपण वर्ष 2026मधील गुरुपौर्णिमा नक्की कधी आहे ते जाणून घेऊया. पंचांगानुसार पौर्णिमाची तिथी 28 जुलै 2026ला संध्याकाळी 6:18 सुरू होणार आहे आणि 29 जुलै 2026ला रात्री 8:05 संपणार आहे. थोडक्यात काय तर पौर्णिमा मंगळवारी संध्याकाळी सुरू होणार आहे आणि बुधवारी संध्याकाळी 8:05 संपणार आहे. तर उदय तिथीनुसार 29 जुलै 2026ला बुधवारच्या दिवशी गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. सूर्योदय आणि तिथींच्या विशिष्ट कालखंडामुळे थोडाफार टायमिंगमध्ये बदल राहील, पण गुरुपौर्णिमा ही 29 जुलै 2026लाच आपल्याला साजरी करायची आहे. 29 जुलै 2026 बुधवारी गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी एक प्रभावी उपाय करायचा आहे. तर उपाय काय करायचा? प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांनी खूप प्रगती करावी, अभ्यास करावा, त्याचबरोबर मुलांचा चिडचिडेपणा नाहीसा व्हावा, मनासारखी नोकरी मिळावी. तर यासाठी हा उपाय करायचा आहे. उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तर उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी 12 वाजण्यापूर्वी म्हणजे दुपारच्या अगोदर करायचा आहे. शक्यतो सकाळी लवकरच हा उपाय करून घ्यायचा आहे. 12 वाजेच्या आत उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्याला यासाठी अळणी भात शिजवायचा आहे. फक्त पाण्यात तांदूळ टाकून ते शिजवून घ्यायचे आहे. त्यामध्ये तेल, मीठ काहीही न टाकायचं आहे आणि थोडा शिजवायचा, एक छोटी वाटीभर. एका वाटीत तो भात काढायचा आणि त्यावरती थोडंसं दही टाकायचं, चिमूटभर विभूती म्हणजे आपला जो रक्षा असते, याची अगरबत्ती धूप लावतो त्याची जी राख असते ती आपण चिमूटभर विभूती त्याच्यावरती टाकायची आहे. 2 काळी मिरी आणि 1 अख्खी लाल मिरची देठासहित ही त्या भातावरती ठेवायची आहे. चिमूटभर विभूती, 1 चमचाभर दही, 2 काळी मिरी आणि 1 देठाची वाळलेली लाल मिरची किंवा ओली असली तरी चालेल, ती आपण त्या वाटीत भातावरती ठेवायचं आहे. मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि आईने आपल्या मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा ही वाटी उतरवायची आहे किंवा घड्याळाच्या दिशेने अशी गोलाकार फिरवायची आहे आणि मनोभावी आपण वाटी ओवाळताना प्रार्थना करायची आहे
माझ्या मुलावरील सर्व नजरदोष असतील, अडथळे असतील किंवा मग मुलगा सतत आजारी राहत असतील, अशी संकटं दूर होत त्याला शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि जीवनात भरभरून यश मिळो, अशी आपण मनातली मनात प्रार्थना करायची आहे. हा उतारा केल्यानंतर ती वाटी सरळ तुम्ही बाहेर एखाद्या झाडाखाली किंवा छतावर नेऊन ठेवा, जेणेकरून पशुपक्षी तो भात खाऊन घेतील. समजा तुमची मुलं बाहेरगावी असतील तर तुम्ही त्यांचा फोटो ठेवून हा उपाय करू शकता, किंवा तिथे कोणी असेल मावशी वगैरे तर त्यांच्याकडून उपाय करा, पण शक्यतो आईनेच मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आता तुमच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की मला एक मुलगा, एक मुलगी किंवा 2 मुलं, मुली, म्हणजे एकापेक्षा जास्त मुलं आहेत, मग मला प्रत्येकासाठी उपाय करायचा आहे, मग मी एकाच वाटीने हा उपाय करायचा का? तर नाही, प्रत्येक मुलासाठी वेगळ्या वेगळ्या वाटीत भात घ्यायचा आणि प्रत्येकावरून ती वाटी सेपरेट वेळेस उतरायची आणि मग ती वाटी बाहेर ठेवू द्यायची आहे. समजा गुरुपौर्णिमेला आईला जर मासिक पाळी असेल तर वडील देखील मुलांसाठी हा उपाय करू शकता. मुलं तुमची लहान असू, मोठी असू, विवाहित असू, तरीही तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता. फक्त हा उपाय करताना तुम्ही कोणाशीही बोलायचं नाही, मुलाला पण शांत बसवायचं आहे. मुलगा असो, मुलगी असो, तुम्ही प्रत्येकासाठी हा उपाय नक्कीच करू शकता. फक्त 12 वाजेच्या आत हा उपाय करून घ्यायचा आहे. मुलं शाळेतून 12 वाजेच्या नंतर येत असतील तर सकाळीच हा उपाय लवकर उठून आपण करून घ्यायचा आहे. भात शिजवताना फक्त तो अळणी भात आपण शिजवायचा आहे. या उपायामुळे मुलं, म्हणजे काही त्यांना नजर लागलेली असेल तर ती दूर होईल. त्यांच्या जीवनात काही अडथळे असतील, संकटे असतील किंवा सतत आजारी राहत असतील, चिडचिडेपणा करत असतील, तर अशा सर्व गोष्टी दूर होऊन त्यांच्या जीवनात त्यांना भरभरून यश मिळेल. तर असा हा साधा सोपा उपाय आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या मुलांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आईवडिलांचे, शिक्षकांचे आशीर्वाद घ्यायला आपण सांगायचे आहे. जे कोणी आपले गुरु असतील त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. गुरुकृपा आणि पालकांची प्रार्थना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरते. म्हणून आपण प्रत्येक मुलांनी आपल्या आईवडिलांची देखील पूजा करायची आहे. आपण ज्यांना गुरु मानतो त्यांच्याप्रती कृतज्ञता आपण या दिवशी व्यक्त करायची असते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुमच्या कुंडलीत गुरुदोष असेल तर पिवळ्या वस्तूंचं दान आपण करायचं आहे. जास्तीत जास्त पिवळ्या वस्तूंचं दान गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा, म्हणजे कुंडलीतील गुरुदोष कमी व्हायला मदत होईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करून घ्यायची. आपल्या गुरूंचा फोटो असतो किंवा आपण ज्यांना गुरु मानतो त्यांची पूजा आपण लवकर करायची आहे. त्यासाठी एका पाटावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून त्यावरती गुरूंचा फोटो आपण ठेवायचा आणि त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आपल्या घरातील जे वडीलधारी माणसं असतील त्यांना देखील नमस्कार करायचा आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. बऱ्याच जणांनी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरित्राचं पारायण लावलेलं असेल तर गुरुचरित्र पारायणाची सांगता देखील गुरुपौर्णिमेच्या दिवशी असते. त्यासाठी विधिवत पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा आणि गुरुचरित्र पारायणाची सांगता आपण या दिवशी करायची आहे. बऱ्याच ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रांमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो किंवा प्रत्येक मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो. कुठेतरी एका उत्सवात आपण सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा नक्की कधी आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आईने मुलांसाठी कोणते उपाय करायचे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो, याबद्दलची सगळी माहिती सांगितलेली आहे. तरी तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंटद्वारे विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.